सुरू करायचं. राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वांना जय श्री कृष्ण. नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुशरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. मी कळा कुशरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी तयावरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे, भयकळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरा मनी ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. पतित पतित परमेत्रिवाचा पतित, परतु आपुलिया सत्ता मज करावे सरता. नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी, अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो. परितु आपुलिया सत्ता मज करावे सरता. पाहे पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. महिपत्र ते केवडे, राहो चालवी आपुल्या पाडे. बाप रुक्मा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रीदा. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. दादा पण 5व्या श्लोकापासून सुरू करायचं ना? हो ताई. चौथ्या न कर्मणा मनारंभान. चौथा हा. चौथा का? हो दादा आवाज येतोय का? हो येतोय, व्यवस्थित येतोय. न कर्मणा मनारंभा, नैष्कर्म पुरुषोष्णुते. न च संन्यासना देव, सिद्धिं समाधी गच्छति. गीताचा अर्थ: कोणताही पुरुष विहित कर्माचे अनुष्ठान न करता सर्व कर्म भावरूप ज्ञाननिष्ठेला प्राप्त होत नाही, आणि ज्ञाननिष्ठा प्राप्त न होता केवळ कर्मसन्यासाने मोक्षाला प्राप्त होत नाही. माऊलीच्या ओव्या. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत. कर्महीना निश्चित होई जेना. अर्थ: कर्माचा आरंभ केल्या वाचून उचित असे वर्णवित कर्म न करतात कर्महीन साधकाला सिद्ध पुरुषाप्रमाणे एकदमच निष्कर्म निश्चितपणे होता येणार नाही. ओवी. की प्राप्त कर्म सांडिजे, येतुलेने निष्कर्म होईजे. हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. अर्जुना, वर्णवित कर्म टाकून द्यावे आणि तेवढ्याने निष्कर्म अवस्थेला प्राप्त व्हावे, हे मूर्खपणाचे व्यर्थ बोलणे आहे. ओवी. सांगे पैलती राजावे, ऐसे वेसन काय जेथे पावे. तेथे नावे ते जावे घडे केवी. असे सांग की नदीच्या पलीकडच्या तीराला कसे जावे. असे संकट जेव्हा प्राप्त होते तेव्हा नावेचा त्याग करणे संभवते काय? ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेने पाकून कीजे.
की सिद्धी न सेवेजे केवी सांगे. किंवा भूक शांत व्हावी अशी इच्छा आहे तर मग स्वयंपाक का बरे करू नये, अथवा तयार असलेल्या अन्नाची तरी भोजन का करू नये असे सांग. जो निरारता नाही तो व्यापार असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई खुंटे सहजे. जोपर्यंत निरीच्छ स्थिती प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे आहेच असे जाण. आत्मसंतुष्ट अवस्थेमध्ये कर्म सहजच बंद पडते. म्हणून ऐके पार्था, ज्या नैष्कर्मपदी असता तया उचित कर्म सर्वता ताज्य हे. म्हणून अर्जुन ऐक, ज्याला नैष्कर्म स्थितीची इच्छा आहे त्याच्याकरिता वर्णविहित उचित कर्माचा त्याग केव्हाही योग्य नाही. आणि आपुलिया चाडे आपादिले हे मांडे, की ते जिले कर्म सांडे ऐसे आहे. आणि आपल्या इच्छेप्रमाणे कोणतेही कर्म स्वीकारले म्हणजे ते विहित कर्म होऊन ते व्यवस्थित घडेल, किंवा कोणत्याही कर्माचा त्याग केला म्हणजे सर्व कर्म संन्यास झाला असे आहे काय. हे वायाची सैरा बोलिजे, उकल तरी देखुनी पाहिजे, तरी तेजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. कर्माचा स्वीकार आणि त्याग आपल्या इच्छेवर अवलंबून आहे का, असे हे व्यर्थ आणि अप्रमाण बोलले जाते. परंतु साधकाने यातील भेद विचार करून पाहिला पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की कर्म टाकले असता ते टाकले जात नाही हे निसंशय समज. नहि किंचित क्षणमपि जातु तिष्ठत कर्म कृत, कार्यते हे वश कर्म सर्वे प्रकृते जैर्गुणे. गीतार्थ, कोणताही पुरुष एक क्षण देखील कर्म न करता केव्हाही राहू शकत नाही. कारण प्रकृती कार्य असलेले हे सत्वादी गुण प्रकृती पराधीन असलेल्या सर्व जीवाकडून कर्म करवितात, कर्म करणे भाग पाडतात. ओवी, जो प्रकृतीचे अधिष्ठान तो सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे. जोपर्यंत जीवाला देह इंद्राधिक प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यंत कर्माचा स्वीकार किंवा त्याग करतो म्हणणे अज्ञानपणाचे लक्षण आहे. कोणतेही सामान्य विशेष क्रिया प्रकृती कार्य अशा सत्वरस्त या तीन गुणाच्या अधीन स्वभावताच असते. देखे विहित कर्म जे तुले, हे सगळे जरी ओसंडले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. असे पहा की जितके विहित कर्म आहे तितके जरी धर्म द्वेषाने टाकले तरी इंद्रियाचा स्वभाव नष्ट झाले आहेत काय. ओवी, सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्राचे तेज गेले, तेना सांद्र बुजाले परिमळ घे. सांग, कानाने ऐकण्याचे बंद झाले, डोळ्याने रूप पाहण्याची दृष्टी नष्ट झाली, किंवा नाकाचे भोके बुजली आणि आता ती सुगंध घेऊ शकत नाही असे झाले आहे काय. ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. किंवा प्राणपानाचे व्यापार बंद पडले, अथवा बुद्धी विचारहीन झाली, किंवा भूक तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या. हे स्वप्नाबोध ठेले, की चरण चालो विसरले, या सो काय निमाले जन्म मृत्यू. स्वप्न आणि जागृती या अवस्था बंद पडल्या, पाय चालण्याचे विसरून गेले. पण हे सर्व असो, यापेक्षाही महत्वाचे म्हणजे जन्म आणि मरण नष्ट झाले आहेत काय. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता. हे जर काहीच बंद पडत नाही तर काय ते टाकले. म्हणून निष्कर्ष असा की प्रकृतीचा संबंध असलेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येणे शक्य नाही. कर्म पराधीनपणे निभजत असे प्रकृती गुणे, तरी धरी मोकळी अंत करणे वाहिजे वाया. प्रत्येक मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे प्रकृतीजन्य गुणानुसार सात्विक, राजस आणि तामस असे त्रिविध कर्म त्याच्याकडून घडते. अर्थात प्रकृतीचे कर्तव्य मुख्य असल्यामुळे इतरांनी मी हे कर्म स्वीकारतो हे टाकतो असे अंतकरणाने मोकळे म्हणजे
स्वातंत्र्याचा अभिमान व्यर्थ बाळगलेला असतो. देखे रथी आरूढजे, मग जरी निश्चळ बैसीजे, तरी चळ होऊन हिंडजे परतत्रा. असे पहा की एखाद्याने रथावर चढावे आणि मग रथात काही न करता स्तब्ध होऊन बसावे, तरी पण तो मनुष्य रथाच्या अधीन झाल्यामुळे त्याला चंचल होऊन प्रवास करावा लागतो. का उचलेले वायू वशे, चळे सूक्ष्म पत्र जैसे, निश्चष्टाकाशे परिभ्रमे. किंवा एखादे वाळलेले पान स्वतः क्रियाशून्य असते, पण वाऱ्याच्या झपाट्यात सापडल्यामुळे उचलल्या जाते आणि आकाशात इकडे तिकडे फिरत राहते. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्मयी व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेंद्रियाच्या क्रिया करण्याच्या स्वभावामुळे मी काही करीत नाही असे म्हणणाऱ्याने अखंड व्यापार करीत असतो. म्हणून संग जो प्रकृतीचा, तो त्याग न घडे कर्माचा, ऐशाई करू म्हणते तयाचा आग्रह जीवरे. म्हणून प्रकृतीचा संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचा त्याग करणे संभवत नाही. इतक्यावरही आम्ही कर्माचा त्याग करू असे जे म्हणतात त्यांचा केवळ आग्रह शिल्लक राहतो. कर्मेंद्रियाने संयमे, हे आस्ते मनसा स्मरण, इंद्रियार्थे विमूढात्मा, मिथ्यासार सवुच्यते. गीतार्थ. जो मूढ चित्त पुरुष केवळ कर्मेंद्रियांना आवरून मनाने इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत असतो, तो मिथ्या आचरण करणारा दांभिक म्हटला जातो. माऊलीच्या ओव्या. जे उचित कर्म सांडते, मग नैष्कर्म्य हो पाहते, मग कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधोनी. जे लोक वर्णोचित कर्माचा त्याग करतात आणि मग कर्तव्य भाव स्थितीला प्राप्त होऊ पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रियाच्या प्रवृत्तीला प्रतिबंध करून तया कर्म त्याग न घडे, हे कर्तव्य मनी सापडे, वरी नटतीये पुढे दरिद्र जाण. ज्यांना कर्माचा त्याग घडत नाही, कारण त्यांच्या मनात शोधून पाहिले तर विषय प्राप्तीचे कर्तव्य सापडते, त्यामुळे ते वर कर्मत्यागाचे सोंग घेतात, पण ते कर्मत्यागाचे उघड दारिद्र्य आहे असे जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वता, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अर्जुना, असे हे कर्मत्यागाचे सोंग घेणारे लोक आहेत, ते खरोखर सर्वतोपरी विषयासक्त आहेत असे जाणावे. त्यांच्या विषयासक्तीविषयी संशय घेण्याचे कारण नाही. आता दे अवधान, प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. अर्जुना, आता लक्ष दे, प्रसंगाने तुला या अनासक्त पुरुषाचे लक्षण सांगतो. यशेंद्रियानि मनसा नेम्यारभतेर्जुन, कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्तम सविशेष्यते. गीतार्थ. जो अनासक्त पुरुष विवेकी मनाने ज्ञानेंद्रियाचे नियमन करू कर्मेंद्रियांना शास्त्रविध निष्काम करू कर्म करतो, त्या दांभिक पेक्षा श्रेष्ठ आहे. जो अंतरी दृढ परमात्र रूपी गुढ, बाह्ये तरी रूढ लौकिक जैसा. जो अंतःकरणात निश्चयाने दृढ आणि परमात्म स्वरूपी लीन झालेला असतो. भाव असा की तो पुरुष आपण परमात्मा प्राप्ती करता काही साधने करीत आहोत हे लोकांना न कळू देता परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीच एकांताला प्राप्त झालेला असतो आणि बाह्य आचाराला भाग मात्र लोकात जसा प्रसिद्ध आहे तसाच असतो. जो इंद्रियानी अज्ञान करी, विषयाचे भय न धनी, प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे. तो पुरुष इंद्रियांना विषय भोगण्याची आज्ञा करीत नाही. कदाचित अदृष्टानुसार किंवा भोगण्याच्या प्रसंगच आला तर त्याचे भय मनात बाळगीत नाही, कारण अनासक्त वृत्तीने विषय भोगल्यास परमार्थाची हानी होईल असे त्याला वाटत नाही आणि ज्या ज्या प्रसंगी जे जे शास्त्रविध कर्म प्राप्त झाले असेल त्याचेही तिरस्कार करीत नाही. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी,
तरी तेथेचे उर्मी झाकोळेना. तो पुरुष कर्मेंद्रिय कर्म करीत असताना त्यांना त्यापासून आवरीत नाही, परंतु त्या कर्मातील कर्तृत्व अभिमान व फलाशा या विकाराने झाकला जात नाही, म्हणजे विकारी होत नाही. तो कामना मात्र न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळीन शिंपे पद्मपत्र. तो पुरुष कोणत्याही इच्छेने तावडीत धरला जात नाही, अज्ञान रूपी मळाने मलिन होत नाही. ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात राहून पाण्याने ओले होत नाही, तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिका दिसे, तैसे तोय संगाभाषे भानुबिंब. त्याप्रमाणे तो पुरुष लोकांच्या संगतीत असतो, दिसण्यासही अलौकिक न दिसता सर्वसामान्य लोकांसारखाच दिसतो, परंतु मनाने मात्र असंग व परमात्मा स्वरूपाच्या एकांतात असल्यामुळे अलौकिक असतो. ज्याप्रमाणे सूर्याचे बिंब पाण्याच्या संगतीने पाण्यात प्रतिबिंबित होते, तैसे सामान्यत्व पाहिजे, तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धारिता निजे सोय जयाची. त्याप्रमाणे त्या पुरुषाकडे सामान्य रूपाने पाहिले तर तो सामान्य माणसासारखा दिसतो, एरवी विचार करून देखील त्याचे वास्तव्य स्वरूप कळत नाही. ऐसा चिन्हित देखसे तोची मुक्त, आशा पाशरहित ओळख पा. अशा लक्षणाने युक्त ज्या पुरुषाला पाहशील तो आशापाशरहित मुक्त आहे, असे तू निश्चित ओळख. अर्जुना तोची योगी, विशेषजी जो जगी, म्हणून ऐसा होया लागी म्हणपे तू ते. अर्जुना तोच कर्मयोग आहे की जो या जगात कर्मत्यागाचा दंभ दाखवणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून वर्णिला जातो. म्हणून मी तुला याकरता म्हणत आहे की असा कर्मयोगी हो. तू मानसा नियम करी, निश्चय होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्तु तू सुखे. तू मनाचा निग्रह कर, अंतःकरण स्थिर हो, आणि मग ही कर्मेंद्रिय आपल्याला व्यवहारात सुखाने असू दे. नियतम कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः, शरीरा यात्रा पिसते न प्रसिद्धे कदक कर्मणः. गीतार्थ. तू शास्त्रविध कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. कर्म न करण्याने तुझ्या देहाचा निर्वाह देखील चांगल्या प्रकारे सिद्धीला जाणार नाही. माऊलीच्या ओव्या. म्हणून नैष्कर्म होवावे, तरी येथ न ते संभवे, आणि निषिद्ध केवी राटावे विचारी पा. आपण कर्मरहित व्हावे असे म्हणशील तर ते या प्रकृती पारतंत्र्यात संभवत नाही, आणि मग विहित कर्म टाकून केवळ निषिद्ध कर्म कसे बरे करावे याचा तू विचार कर. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हे तू रहित आचरे तू. म्हणून जे जे कर्म आपल्या वर्णाला उचित असेल आणि प्रसंगाने जे प्राप्त झाले असेल ते तू फलाची इच्छा न ठेवता कर. पार्थानिक एक नेनसी तू हे कौतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. अर्जुना, अनेक एक कर्माचे आश्चर्य तू जाणत नसेल, पण असे हे निष्काम कर्म आहे, ते आपोआपच कर्मबंधनातून सोडवणारे असते. देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. असे पहा की अनादिकालापासून चालत आलेल्या परंपरेच्या आधाराने जो स्ववर्णाविहित धर्माचे आचरण करतो तो या धर्माने मोक्षाला प्राप्त होतो, हे निश्चित. यज्ञार्थ कर्मण्यो नेत्र, यज्ञार्थ कर्मण्यो यज्ञार्थ कर्मण्यो नेत्र, लोकोयम कर्म बंधनः, तदर्थ कर्म कोणतेय मुक्त संग समाचर. गीतार्थ. ईश्वर प्राप्त्यार्थ किंवा स्वधर्माकरिता केलेल्या कर्मा वाचून अन्य कर्माने हा लोक बांधला जातो. त्याप्रमाणे अर्जुना, आसक्ती सोडून ईश्वर प्रीत्यार्थ किंवा स्वधर्म उद्देशाने कर्म कर.
स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता येत पापा संचार नाही. बाबा अर्जुना, स्वधर्म जो आहे तोच नित्य यज्ञ आहे, त्यालाच नित्य यज्ञ म्हणावे असे जाण. म्हणून स्वधर्माने वर्तन केले असता त्या धार्मिकाच्या ठिकाणी पापाचा प्रवेश होत नाही. हा निर्धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे त्याचे बंद पडे संसारिक. जेव्हा स्वधर्माचा त्याग केला जातो तेव्हा अर्थातच पाप करण्याविषयी आसक्ती निर्माण होते आणि तेव्हा जन्मकर्माचा बंध प्राप्त होतो. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ आजन जो करी तया बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्माचरण हे आहे ते स्वतः नित्य यज्ञ करणे आणि आपल्या संगतीत असणाऱ्या दुसऱ्या लोकांना यज्ञ करवणे होय. जो असा नित्य यज्ञ करतो त्याला कोणतेही बंधन संभवत नाही. हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्रा भुलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. हा जो प्राणी वर्ग आहे तो मुळात मनुष्य देहात असतानाच आपण प्रकृती परतंत्र आहोत. आपण अत्यांतिक कर्मत्याग संभवत नाही या गोष्टीस विसरला. त्यामुळे स्वधर्म नित्य यज्ञ करण्याचा चुकला म्हणून तो पाप कर्माने बांधला गेला. आता हेची विषयी पार्था तू सांगेन एक मी कथा जे स्रष्टादी संस्था ब्रह्मेने केली. अर्जुना, तुला आता याविषयी मी एक कथा सांग. ती अशी की जेव्हा ब्रह्मदेवाने उत्पत्ती स्थिती लयासह जगाचा आकार निर्माण केला. सयज्ञा प्रजेवा सृष्टा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसवेश द्वेमश ओतेष्ट कामधू. गीतार्थ. पूर्व काळात ब्रह्मदेवाने स्वधर्म रूप यज्ञासह प्रजा निर्माण करून त्यांना तो असे म्हणाला की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा आपली अभिवृद्धी करा. हा यज्ञ तुमच्या इष्ट फलाची पूर्ती करणारा हो. माऊलीच्या ओव्या. ते नित्य त्याग संहिते सृजली भूते समजते परिणेन तेचे ते यज्ञाते सूक्ष्म म्हणून. त्यावेळी नित्य यज्ञासहित सर्व लोक निर्माण केले परंतु लोक त्या यज्ञाला जाणत नव्हते कारण स्वधर्मरूप यज्ञाचे स्वरूप सूक्ष्म आहे. ते असे की वर्तमान कालात केलेले धर्मानुष्ठान व त्याचे भावी कालात मिळणारे फल या दोघांचा संबंध अदृश्य आहे. म्हणूनच लोक त्या यज्ञाला जाणत नव्हते. ते वेळी प्रजा विनविली ब्रह्मा देवा काय आश्रो येताम्हा तो म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. त्यावेळी लोकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा, या मृत्यू लोकात किंवा मनुष्य देहात उद्धार होण्याकरिता आम्हाला कोणता आधार आहे. अशी विनंती केल्यानंतर त्यावेळी कमळापासून ज्याची उत्पत्ती झाली असा तो ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म वहिला असे या ते उपासता मगा पैसे पुरते काम. तुमच्याकरिता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णाविषयीनुसार आम्ही हा स्वधर्मच विहित म्हणून सांगितला आहे. या स्वधर्माची उपासना करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्ही व्रत नियमून करावे शरीरातेन पिडावे दुरी कै न वचावे तीर्थाशी गा. तुमच्या शारीरिक शक्ती नसेल तर कृच्छ चांद्रायणी व्रत करू नका. वैराग्य नसेल तर इंद्रियाचा निग्रह करू नका. धैर्य नसेल तर पंचाग्नी साधने करून शरीराला क्लेश देऊ नका. आणि पायात बळ नसेल तर दूर कुठेही तीर्थाला जाऊ नका. योगादिके साधने आकांक्ष आराधने मंत्रतंत्र विधाने जनी करा. अष्टांग योगादी साधने सकाम उपासना देवमंत्राचा जप आणि आगमोक्त पूजादी विधाने करू नका. देवांतरान भजावे हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. वेगवेगळ्या देवतांची भक्ती करू नका. सर्वतोपरी हे काहीच करू नका पण कष्ट न मानता केवळ
स्वधर्म रूप यज्ञाचे यजन करावे. अहेतुक चित्ते अनुष्ठापायाते पतिवर्ता पतिते जया परी. निष्काम चित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करा. पतिवर्ता स्त्री पतीची ज्याप्रमाणे सेवा करते तैसा स्वधन रूप मख हाची सव्य तुम्हा एक. ऐसे सत्य लोकनायक बोलता झाला. त्याप्रमाणे तुम्हाला हाच एक स्वधर्म रूप यज्ञ अनुष्ठान करण्यास योग्य आहे असे सत्य लोकाधिपती ब्रह्मदेव म्हणाला. देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा हो न संडील तुमचे कदा. प्रजा हो, तुम्ही जर स्वधर्माची भक्ती कराल तर हा धर्म तुमच्याकरिता कामधेनू म्हणजे इच्छा पुरवणारा होईल. मग हा स्वधर्म तुम्हाला कोणत्याही जन्मात सोडवणारा नाही, सर्व काळ तुमच्या जवळच राहील. दादा झाले 50. वाचू का पुढे? 3:28. एक मिनिट. 100 पर्यंत घेऊ द्यात. चालेल 100 पर्यंत. 100 पर्यंत घ्या ताई. बर. देवान भाव्यतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेयस्स परमवाप्सत. गीतार्थ. तुम्ही स्वधर्म रूप यज्ञाच्या द्वारा देवांना तृप्त करा. म्हणजे स्वधर्म आचराने तृप्ती आलेले देव तुम्ही तृप्तता करून या प्रकाराने परस्परांची तृप्तता करणारे तुम्ही परम कल्याणकार प्राप्त व्हाल. जे येणे करुणी समजता परितोष होईल देवता. मग ते तुम्हा इस्पिता अर्थात ते देतील. कारण या स्वधर्मानुष्ठान सर्व देवांचा संतोष होईल आणि मग ते तुम्हाला इच्छित भोग देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवांगना समजता योगक्षेम निश्चिता करते तुमचा. या स्वधर्म रूप पूजनेने सर्व देवगणाची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम म्हणजे अप्राप्त भोगांची प्राप्ती आणि प्राप्त भोगांचे संरक्षण अगदी निश्चितपणे करतील. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही स्वधर्माद्वारा देवाची भक्ती कराल तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील आणि अशा प्रकाराने जेव्हा तुम्हा परस्परात प्रेम निर्माण होईल. येथे तुम्ही जे करू म्हणाल त्यापैसे सिद्धी जाईल. वांचित ये पुरेल मानसीचे. तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धीला जाईल आणि तुमच्या मनातील इष्ट विषयी पूर्ण होतील. वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणे तुमचे मागतील महारिद्धी. तुम्ही वाक्य सिद्धीला प्राप्त व्हाल. तुम्ही म्हणाल ते होईल. तुम्ही सर्वांना आज्ञा करणारे राहाल आणि तुम्ही महारिद्धीला धन धान्यादी मागून घेण्याऐवजी महारिद्धी सिद्धीला तुम्हाला ते मागून घेतील. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर भोगे फळवार लावण्यशी. ज्याप्रमाणे वनलक्ष्मी आपल्या फल पुष्प फुलांच्या लावण्यासह ऋतुराज वसंताच्या उंबऱ्याची अखंड सेवा करते. वासुदेव हरे. दादा पैसा दान घेऊ का? हो घ्या घ्या ताई घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन.
ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजतो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय हो वावे जे एक मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंद मानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वांबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत शे विनवणी भोबंधनी सोडवावे सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंद मानुभवा सदाशिवा सजरूपा हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवणे दिहारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकवणी देहरी कुंडली कवरदारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय वासुदेव हरी सर्वांना जय श्री कृष्ण वा वा छान छान झालं वाचन ताई भक्तिमय झालं खूप छान पूर्ण अगदी हो एक लय होती त्यांच्या वाचनामध्ये आहे हो हो म्हणजे छान छान वाचन आता कर्माचा अध्याय इथं सुरू आहे कर्मयोग सांगतायत इथं भगवंत सांख्य योगाने किंवा ज्ञान योगाने कर्म त्याग करावा असं जे शेवटी दुसऱ्या अध्यायात सांगितलं गेलं ते ती संधी घेऊन अर्जुन भगवंतांना विचारतायत आणि भगवंत कर्मयोग त्याला समजावून सांगतायत ज्ञान योगाने किंवा सांख्य योगाने उदासीनता येऊ नये त्याच्या कर्मामध्ये म्हणून त्याला कर्मयोगाचं व्याख्यान करतायत किंवा उपदेश करतायत या कर्मयोगामध्ये प्रथम तर मी असं म्हणेल की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः असं भगवंत स्वतः म्हणतायत त्यांनी चातुर्वर्ण निर्माण केले असं स्वतः ते सांगतायत शिवाय आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये परंपरेमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम सांगितलेले आहेत या 4 आश्रमाप्रमाणे आणि वर्णानुक्रमाने जे जे विहित कर्म जे जे शास्त्राधारे सांगितलेले आज्ञापित केलेले जे कर्म आहेत ते कर्म केल्याशिवाय तुमच्या मनुष्यत्वाला मनुष्यत्व प्राप्त होणार नाही यत्नपूर्वक तुम्हाला विद्या धन यश याचे अर्जन करावे लागेल व्यसन कुसंगती मिथ्या भाषण आणि परद्वेष यांचा त्याग करावा लागेल प्रथम माणसाने ज्ञानलाभासाठी जीवापाड झटले पाहिजे हा झाला ब्रह्मचर्य आश्रम आणि दुसरे म्हणजे धनोपार्जनाची आटोकाट खटपट केली पाहिजे हा झाला गृहस्थ आश्रम हे त्याचे कर्तव्य कर्म आहे हे करत असताना आई वडिलांची भावा बहिणींची किंवा आपल्या नातेवाईकांशी त्याप्रमाणे मित्रांशी मैत्रिणींशी त्याप्रमाणे आपल्याला वागणं कर्तव्य कर्म आहेत आपले
हे कर्तव्य कर्म करता करताच तुम्हाला निष्कामत्व येणार आहे, प्राप्त होणार आहे. पण तुम्ही पहिल्यांदा त्याचा हे घ्या, त्या कर्तव्य कर्माचा आनंद घ्या आणि मग त्या कर्मातून तुमचं स्वतःचं मन हळूहळू तुम्ही अनासक्त करत जा, त्याच्यातून आपली आसक्ती हळूहळू काढून घेत जा, असं ह्या सांगण्याचा उद्देश असावा असं मला वाटतं. या व्यतिरिक्त अजून कोणाला काही वेगळं सुचत असेल किंवा सांगायचं असेल. आज आपल्याला मला वाटतं रामदास दादांनी सकाळीच या संदर्भात लेख टाकलेला आहे. म्हणजे जे जे स्वधर्माशी निगडीत कर्म आहेत ते करायचेच आहेत तुम्हाला, ते काही चुकणार नाहीयेत. आणि जे प्राकृतिक गुणांनी आपल्याला प्राप्त झालेलं ते तर आपोआप होतातच. ते श्वास घेणं काय, पाणी पिणं काय, भूक लागणं काय, तहान लागणं काय, हे तर आपोआपच होत आहेत. तुमचे हातपाय हलणं काय, हे तर आपोआप तुमच्या नकळत ते कर्म त्याच्या हातून काहीतरी, त्या इंद्रियाच्या हातून काहीतरी कर्म होतच आहे, घडतच आहे. त्याचे फळ तर तुम्हाला मिळणारच आहे. पण जर तुम्ही तुमच्या स्वधर्माशी निगडीत असलेले कर्म करत असाल तर त्याचा तुम्हाला बंधन निर्माण होत नाही. पण तुमचा स्वधर्म सोडून किंवा तुमचा आश्रम सोडून जर तुम्ही दुसऱ्या आश्रमात किंवा दुसऱ्या धर्माच्या कामामध्ये जर दखल देत असाल तर त्या कर्माने मात्र तुम्हाला बंधन निर्माण होतं, असा सांगण्याचा हेतू याच्यामध्ये असावा. रामदास दादा असतील तर ते आणखीन सांगू शकतील चांगल्या पद्धतीने. नाही, आपण एकदम बरोबर सांगितलं दादा. म्हणजे खरंच छान सांगितलं. पण मला आज ज्ञानेश्वरी ऐकताना खूप आनंद वाटला आणि ज्ञानेश्वरांनी ज्या वेगवेगळ्या उदाहरणांनी ह्या गोष्टी समजून सांगितल्यात त्या खरंच खूप सुंदरपणे सांगितल्यात असं वाटतं. म्हणजे मला आवडलेलं उदाहरण म्हणजे रथात तुम्ही बसलेला आहात, तरी पण रथाच्या गुणांमुळे तुमची हालचाल ही होणारच आहे. तसंच आपली कर्म ही प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे, म्हणजे सत्व, रज आणि तम या गुणांच्या आधी किंवा अधीन असल्यामुळे ती आपल्याकडून होतच राहणार आहेत. फक्त त्याचं कर्तेपण आपल्याकडे असता कामा नये किंवा त्याचा अभिमान आपल्याकडे असता कामा नये. बरोबर. म्हणजे योगशास्त्रामध्ये असं म्हणतात की अव्यक्त दशा म्हणजे काय, तर सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांची साम्यावस्था जिथे साधली जाईल, म्हणजे कधी रज वाढतो, कधी तम वाढतो, कधी सत्व वाढतो, पण सत्व सुद्धा अधिक वाढता कामा नये. त्याची साम्यावस्था आली म्हणजे अव्यक्त स्थितीला मनुष्य जातो. परंतु म्हणजे अव्यक्त स्थिती म्हणजे अकर्म स्थिती असं नाही. कर्म ही सदोदित चालणारी गोष्ट आहे. फक्त ती कर्म ही ईश्वराने आपल्याला करायला दिलेली आहेत आणि ते कर्तव्य म्हणून आपण आपलं स्वधर्म करतो. स्वधर्म म्हणजे आपल्यासाठी जे समोर ठेवलेलं आहे. म्हणजे स्वधर्म या शब्दाचा अर्थ कुठलंही काय पूजा अर्चा किंवा काय रिलिजियस प्रॅक्टिसेस असं नाहीये. स्वधर्म म्हणजे आपलं कर्तव्य. धर्म म्हणजे आपलं जे जीवनातलं कर्तव्य आहे. म्हणजे मी कुटुंब चालवणं असेल किंवा घरातली कामं असतील किंवा काय असतील, हे आपलं स्वधर्म आहे. तर आपलं स्वधर्माचं पालन आपण मनपूर्वक करायलाच हवं. फक्त त्याच्यामध्ये आपण अडकता कामा नये आणि ते निष्काम भावनाने, म्हणजे त्याचं फल काय येईल, म्हणजे चांगलं येईल, वाईट येईल, कसं येईल, याचा काहीच विचार आपण करायचा नसतो. आणि म्हणजे परीक्षेला जाताना मी हे नेहमी